भिक्षा मागता गरजते आधी व्याधी त्या हरती देताचे मोठा विभूती आरती नवराता चार सहा अठराचा 1464 मेळा केले शाबरी कवित्व ते उतारी सकाळ आरती नवराता सद्गुरुदास आरती गाते अरुण गिरी नीळकंठादी आता आदेश ललकारे आरती नवनाथा कालीन टांगण उदयन चरण डोळ्याला पाहि रघुपा तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन वामेव वाणी रघुदेवा तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव तुमेव विद्याधर तुमेव तुमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियार्जुन कृत्यात्मनावा ब्रह्म स्वभाव करोमि यत्तम सकल परमे नारायणाय सकल भय अच्युताय केशवाय राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय सीताराम माधव गोपिका वल्लभ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नमः पार्वती पते हर हर महादेव ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् गोरक्ष जालिंदर चरपटाषाढभंग कानीपमचिन्द्राद्यः चौरंगिरीवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। श्री नवनाथ महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। अडबंगनाथ महाराज की जय। बोल रे भाई सब संतन की जय।
अलक निरंजन 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 आदि अलक निरंजन अलक निरंजन सर्वजन मना प्रेमाने अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन सर्वजन म्हणा अलक निरंजन 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 आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन निरंजन अलक निरंजन आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन 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 सर्वजन म्हणा प्रेमाने अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन ओ अलक निरंजन 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 आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदि अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन जय हो अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदि गोरक्ष जलिंदर चरपटाश्य अडभंग कानिप मच्छिंद्राद्यः चौरंगी रेवाण कभर्तरी संज्ञा भूम्याण भुवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्ये अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा प्राप्त प्रसंगी
सुंदर अशा वातावरणामध्ये श्री क्षेत्र वीरगाव समस्त आयोजक संयोजकाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली ही संगीत नवनाथ कथा आज आपल्या कथेचा द्वितीय दिवस आहे। कालपर्यंत आपण सर्वांनी कथाभाग बघितला होता। अनेक तीर्थयात्रा करत करत मच्छिंद्रनाथ महाराज रामेश्वराला गेलेले। आले तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र, तीर्थ रामेश्वर देखिले सुंदर। करीत मच्छिंद्र आले तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र, आले तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र, आले तीर्थयात्रा करीत तीर्थे रामेश्वर देखिले सुंदर, तीर्थ रामेश्वर देखिले सुंदर, तीर्थ रामेश्वर देखिले सुंदर, तीर्थ रामेश्वर देखिले सुंदर। करिता स्नान समुद्र तीरावर, करिता स्नान समुद्र तीरावर, पावसात घर बांधतो वानर, पावसात घर बांधतो वानर, एकता हसुनी बोले योगेश्वर, देखता हसुनी बोले योगेश्वर। तुझ्यासारखा तुझी मूर्खात दूर, सत्य गुणालाची मी मूर्ख वानर, ओळखत सांगाजी सत्वर, आले तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र, रामेश्वर देखिले सुंदर, तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र, आले तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र, आले तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र। अलग निरंजन आदेश। तीर्थयात्रा करत 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 मच्छिंद्रनाथ महाराज रामेश्वर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत। काल आपण पर्यंत कथाभाग बघितलेला आहे। मच्छिंद्रनाथ महाराजांचं कार्य आपण बघितलं, अनुभवलं, पाहिलं। अनेक तप साधना करत 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 जगाच्या कल्याणाकरता रामेश्वर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर माय बापांनो, तीर्थक रामेश्वर अत्यंत सुंदर तीर्थक्षेत्र आहेत। त्या रामेश्वर समुद्रामध्ये स्नान करून मच्छिंद्रनाथ महाराज अत्यंत प्रसन्न झाले। परतीच्या पर्वताला फिराल्यानंतर एक वानर त्या ठिकाणी गुहेमध्ये गुहा करणारं दिसलं। पावसाळ्याचे दिवस आहेत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये वानर आणि त्या ठिकाणी घर बांधलेलं आहे। मायबापांनो, मच्छिंद्रनाथ म्हणाले, ए माकडा, तहान लागल्यावर कोणी वानर तहान लागल्यानंतर कोणी विहीर खणत का? ए माकडा। मच्छिंद्रनाथ महाराज त्या वानराला माकड म्हणले। ते वानर सामान्य नव्हतं, ते बजरंगबली हनुमंत आहे। अरे, तहान लागल्यानंतर कोणी या ठिकाणी वेर खणणारा कोणी बघितला का? हा अज्ञानी आहे, शहाण्याचे लक्षण नाही। हनुमंतराय म्हणाले, ठीक आहे, मला एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा तू आहेस तरी कोण? तुझा परिचय सांग ना, विनाकारण येऊन का बोलतोस? त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी नाथपंथी आहे आणि माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे। मी नाथपंथी योगे मच्छिंद्र जाते, मी नाथपंथी योगे मच्छिंद्र जाते, मी नाथपंथी योगी मच्छिंद्र जाते, मी नाथपंथी योगी मच्छिंद्र जाते, मी नाथपंथी
मच्छिंद्र जते मीनाथपती योगी 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 मच्छिंद्र जते मीनाथ योगी मच्छिंद्र जते मीनाथपती योगी मच्छिंद्र जते मीनाथपती योगी मच्छिंद्र जते ऐकून वानर बोले मच्छिंद्र प्रती 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 मीनाथपती योगी मच्छिंद्र जते मीनाथपती योगी मच्छिंद्र जते मीनाथपती योगी मच्छिंद्र जते मीनाथपती योगी मच्छिंद्र जते अलग निरंजन आदेश मीनाथपंथी आहेस. बजरंगबली हनुमंत म्हणतात, हा तुम्ही भलत्यांनीच हा नवीन पंथ कोणता काढलेला आहे? हा कोणता पंथ आहे? कुठला पंथ आहे? नाथपंथ कोणी काढलेला आहे? कोणी निर्माण केलेला आहे? अशा मनाने पदव्या घेतात, मनानेच नवीन पंथ काढला. तुम्ही कोणते योगी आहेत? आपला परिचय जरा नीट सांगा. असं त्यावेळेस म्हणाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले की अरे बाबा, आम्ही मनाने पदव्या लावणारे नाही. आमची परंपरा आदिनाथाने सुरुवात केलेली आहे. जती आहेत, योगी आहेत, योगाची परंपरा आहेत. आणि अशी आमची परंपरा योग्यांची जती आहेत. माझं नाव मच्छिंद्र आहे. हनुमंतराय म्हणाले, मला एकच जती माहिती आहे, त्याचं नाव हनुमंत आहे. मच्छिंद्रनाथ म्हणाला, हे माकडा, आता सेफ्टी नको बघा, आता या ठिकाणी ए माकडा, असे बरेच माकडं बघितले, तू एक माकड आहेस. पावसाळ्याचे दिवस डोक्यावर आलेले, नातं घर बांधतो. दोघांच्या शब्दांमधून भांडण सुरू झालं. भांडण केव्हा कुठं कधी होईल सांगताच येत नाही. बरं, मग शहाणे बांधतात, मोठे मोठे भांडतात. शहाणे ध्यानात ठेवा, हे भांडणं लहाण्याची नाही आहेत. हे भांडण म्हणजे सर्वात मोठे. एक बजरंगबली, एक मच्छिंद्रनाथ, नाथपंथाचे आद्य. दोघांचं भांडण सुरू झालं. त्या ठिकाणी भांडणात रूपांतर झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक चिमटभर भस्म घेतला, अभिमंत्रित केला, फेकला आकाशामध्ये. अनेक प्रकारचे पर्वत तयार झाले. हनुमंताने एकूणाराने अकरार विकरार स्वरूप धारण केलं. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी पर्वत निर्माण करतात. मच्छिंद्रानं ओळखला, हा सामान्य वानर नाही, हे साक्षात बजरंगबली आहेत. त्यांच्या कार्यावरनं ओळखलं. पण आता भांडणं सुरू झालेली आहेत. भांडणात ओळख देण्यात काय अर्थ नाही, आधी द्यायला पाहिजे होती. आधी जर ओळख पटली असते तर भांडणच झाली नसते. पण ओळख पडायच्या आधी भांडणं झाले, त्याला काय करणार? दोघांचं घनघोर युद्ध झालं. आता बजरंगबली काही सामान्य नाहीये. बजरंगबली रामायणातले सर्वात मोठे, सर्वात शक्तिशाली, त्यांच्यासारखे जगात दुसरे कोणी नाही. ते बजरंगबली हनुमंत आहेत. आजपर्यंत पराजय जीवनामध्ये पाहिला नाही. पण घनघोर युद्ध ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ महाराजांशी झालं, मच्छिंद्रनाथ महाराजांनी अनेक आसुराप्रती आसुर टाकले.
आणि त्याच ठिकाणी महाराज अनेक घनघोर युद्ध झाल्यानंतर वात आकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. वात आकर्षण आश्रे बांधी मारुते प्राण व्याकुळले जाते प्राण व्याकुळले जाते प्राण व्याकुळ झाले फजिते वाता आकर्षण श्री मारुते प्राण व्याकुळले झाले फजिते प्राण व्याकुळले झाले फजिते प्राण व्याकुळले झाले फजिते विता वायुदेवनाथ विनवते 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 बंधमुक्त केला नाथाने मारुते बंधमुक्त केला नाथाने मारुते बंधमुक्त केला नाथाने मारुते पिता वायुदेवनाथ विनवते बंधमुक्त केला नाथ मारुते बंधमुक्त केला नाथ मारुते बंधमुक्त केला नाथ मारुते. अलख निरंजन आदेश. माय बापांनो, वात आकर्षण अस्त्राने त्या ठिकाणी मारुतीरायाला बांधलं मच्छिंद्रनाथाने. प्राण व्याकुळले आहेत. दोघांचं घनघोर युद्ध चालू असताना त्या ठिकाणी माय बापांनो वात आकर्षण अस्त्र टाकल्या आकाशामध्ये युद्ध चालू आहे. गरगर 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 मारुतीराय धाडकन खाली पडलेले आहेत. मारुतीराया धाडकन खाली पडले. वात आकर्षणामध्ये बांधल्यानंतर प्राण व्याकुळलेले आहेत. त्याने विचार केला, आता या संकटातून आपल्याला कोण वाचवणार आहे? आणि खरं संकट पडलं की माणसं बापाचा धावा करतात, नाही तर आईचा करतात. ध्यानात ठेवा. छोटं दुःख झालं की आईचं धावा, आणि मोठं दुःख आलं का अरे बापरे छोटा काटा मोडला आगाई. पण काही विशेष घडलं अरे बाप. म्हणजे ध्यानात ठेवा, मोठ्या दुःखामध्ये बापाची आठवण होती, छोट्या दुःखामध्ये आईची आठवण होते. म्हणजे सुख दुःखामध्ये आईची आणि वडिलाची आठवण होती, हे ध्यानात ठेवा. बजरंग बली हनुमंतराय अपवाद नाही, ते सुद्धा विनंती करू लागले. आपल्या पिताला विनंती केली, मला वाचवा बाबा वाचवा. प्रभु राम माझे सोडया तोड प्रभु राम माझे सोडया तोड प्रभु राम माझे सोडवाया 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 तोड हो प्रभु राम अलख निरंजन आदेश. माय बापांनो, बजरंग बली पित्याला वंदन करतात, पित्याला पाचरण करताय. बजरंग बली हनुमंतराया पित्याला वंदन करताय, मला या संकटातून वाचवा तुम्ही कोण आहे तुमच्याशिवाय? आणि मग वाताकर्षण अस्त्राने या ठिकाणी बांधल्यानंतर प्राण व्याकुळलेले आहेत, फजिती झालेले आहेत. आणि तितक्यामध्ये पितादेव वायुदेव प्रगट झाले. हनुमंताचे पिता म्हणजे वायुदेव आहेत. हनुमंताच्या वडिलाचं नाव काय? वायुदेव, पवनसुत. पवनसुत नाम कुमारे. हनुमंताचं नाव कल्पना करा माय बाप. हनुमंतराय पवनसुत आहे, पितादेव प्रगट झाले. आणि कोणताही मुलगा संकटात असला की बापालाच दया येते, हे ध्यानात ठेवा. हनुमंतराया दुःखामध्ये आहेत, त्याच ठिकाणी पितादेव प्रगट झाले आणि सांगितलं, काय कांबाळा, काय माझा मुलगा प्राण व्याकुळले आहेत.
वायुदेव प्रगट झाले आणि हनुमंतरायाच्या वतीने नाथ योगी मच्छिंद्रनाथा पुढे हात जोडले. आणि आपल्याला जीवनामध्ये आपला वडीलच कामाला येतो हे ध्यानात ठेवा. आपले वडील पिताजी कामाला येतात, प्रसंगानुसार समाजापुढे हात जोडायला माग पाहत नाही, ते बाप असतात. ध्यानात ठेवा. आपल्या मुलाबाळावर जर संकट आलं, मुलाबाळावर जर या ठिकाणी संकट आलं आणि प्रसंग आला, किती मोठा बाप असू द्या, जगात कोणापुढे वाकत नाही. पण आपल्या परिवारावर संकट आलं, मुलाबाळा करता दुसऱ्या पुढे हात जोडायला लाजत नाही, तो बाप असतो. त्याचे उपकार ध्यानात ठेवा. माय बाबा, या जगातले आई आणि वडील निघून गेले ना, आपल्याला शिल्लक काहीच राहणार नाही. ध्यानात ठेवा. माता पिता या जगातले सर्वश्रेष्ठ तीर्थ आहेत. आकाशासारखी उंची जर कोणाची असेल या जगामध्ये, सांगा माझ्या बापाचे. आणि पृथ्वीसारखे व्यापक कोण असेल तर सांगा माझी आई आहे. पृथ्वीसारखी मोठी आई आहे, आकाशासारखा मोठा बाप आहे. त्यांच्यापेक्षा मोठं जगात कोणी असूच शकत नाही. ध्यानात ठेवा. आज बजरंग बली संकटात आहे. पिता वायुदेव प्रगट झाले, मच्छिंद्रनाथा पुढे हात जोडले. महाराज तुम्ही नाथ योगी आहात, माझ्या मुलाकडनं चुकी झाली, क्षमा करा. आणि मग त्यावेळेला वात आकर्षण वासराने प्राण व्याकुळले होते. पण पिता देवानी या ठिकाणी विनंती केली. पिता वायुदेव नाथ विनवती, 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 पिता वायुदेव नाथ विनवती. बंधन मुक्त केला नाथाने मारुती, बंधन मुक्त केला नाथाने मारुती, बंधन मुक्त केला नाथाने मारुती. पिता वायुदेव नाथ विनवती, 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 पिता वायुदेव नाथ विनवती. अलक निरंजन आदेश. पिता वायुदेव नाथा विनवती. नाथांना विनंती केली हनुमंतरायाच्या वडिलांनी, म्हणजे पवनदेव वायुदेव. मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न झाले. वडिलाची विनंती ऐकून मच्छिंद्रनाथ महाराजांनी बंद मुक्त केला मारुती. जे बंधनात टाकलं होतं ना, वात आकर्षण अस्त्राने प्राण व्याकुळलेले प्राण असताना बंधन मुक्त केलं मारुतीरायांच्या सांगण्या, म्हणजे वडिलांनी सांगितलंय. वायुदेवाने विनंती केली, बंद मुक्त झाले मारुती. आणि मारुतीराया सद्गतीत झाले, मूर्छा येऊन पडलेले होते. सद्गतीत होऊन म्हणू लागले, बाबा हा जती सामान्य नाहीये, याची शक्ती अपरंपार आहे. माझ्यासारखा वज्र हृदय मारुती रायाला प्राण व्याकुळाची स्थिती आणावी आणि माझे प्राण व्याकुळावे एवढी शक्ती जगात कोणात नाही. ती फक्त नाथ पंथात आहे आणि त्यात ह्या मच्छिंद्रनाथात आहे. म्हणजे कधी पराजय ज्या हनुमंताने जीवनामध्ये पाहिला नाही, पण त्या हनुमंताचा पराजय करण्याची ताकद या नवनाथांच्या एका जोग्यात आहे. त्यातले ते मच्छिंद्रनाथ.
पिता देवाने सांगितलं, अरे सगळ्या जगात नादी लाग, सगळ्यांच्या नादी लाग, पण यांच्या नवनाथांच्या नादी लागू नको. आणि त्यातले आद्यनाथ आहेत बाबा मच्छिंद्रनाथ महाराज. वायुदेवाने मच्छिंद्रनाथाचा हात घेतला आणि हनुमंताचा हात घेतला, दोघांचं सख्य करून दिला. सांगितलं इथून पुढे भांडू नका, दोघे एका विचाराने राहा, जगात क्रांती घडल्याशिवाय राहणार. जे माणसं भांडणात आयुष्य घालतात, भांडतच राहतात, ते क्रांती करू शकत नाही. कधी कधी 2 पाऊल मागे घेतात, पुढे जायचा प्रयत्न करतात, तेच माणसं सक्सेस होतात ही जीवनामध्ये देण्यात. कधी कधी माघार घेणं, आपण क्रिकेट खेळणारे पाहतात, क्रिकेट खेळायचं असेल तर बॉलिंग करतात, बॉलिंग करायला मागे जावं लागतं आणि मग पुढे पोहोचतात. कधी कधी जीवनामध्ये तुम्ही माघार घेतले की पुढे जात असतात. दोघांचं सख्य घडवलं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, महाराज महाराजजी, हनुमंतराया, मी शाबरी विद्यावरती कवित्व केलेले आहे, त्यालाही तुमचा सुयश लाभावा, आशीर्वाद लाभावा, त्याकरता माझा अट्टहास आणि प्रयत्न आहे. हनुमंतरायांनी सांगितलं, माझा आशीर्वाद राहील, जो कोणी नवनाथाची भक्ती करेल आणि नवनाथांचे मंत्र जप करेल त्याच्यावरती नवनाथांची कृपा आहेत आणि त्यावरती हनुमंताची पण कृपा राहते. हे मच्छिंद्रनाथ महाराजांनी वरदान घेतलं. जो नाथांची भक्ती करतो त्याला विशेष हनुमंताची भक्ती करावी लागत नाही, कारण इथे वरदान दिलेलं आहे की मी जीवनभर चिरंजीव आहे ना, मी अखंड नवनाथांच्या भक्तावरती कृपा करील. आणि हनुमंतानी कृपा केली तर अशक्य काय महाराज. संकट मोचन नाम तिहारो, 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 संकट मोचन नाम तिहारो. या हनुमंताला संकट मोचन म्हटले नाही माय बापांनो. बजरंगबली हनुमंतराया आहेत, ज्याच्यावरती कृपा झाली, अशक्य काही नाही. आज मच्छिंद्रनाथ महाराजाला वरदान दिलं की मी जो कोणी नवनाथांची भक्ती करेल, नवनाथांचं पारायण करेल, नवनाथांचं नामस्मरण करेल, नवनाथांचा मूळ मंत्राचा जप. मारुती रायाने एक विचार केला, सांगितलं, अरे मच्छिंद्रा, मी एका संकटात फसलेलो आहे, त्यामध्ये मला तुझी गरज आहे. हनुमंताने विनंती केली, कोणाला? बडे बाबा मच्छिंद्रनाथाला. मी एक मोठ्या अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे, मला जरा मदत करणार. मच्छिंद्रनाथ म्हणाले, काय इच्छा आहे सांगा, काय मदत करायला हवी आहे. त्याने सांगितलं, एकदा माता सीतेने मला वचनामध्ये मांडलेले आहेत. राम रावणाचं युद्ध झालं, नीट लक्ष द्या. अलक निरंजन आदेश. राम रावणाचं युद्ध झालं त्या काळामध्ये रामायणामध्ये माझी मुख्य भूमिका होती. त्यामध्ये मात्र मी सीतेचा शोध लावला. पलीकडे ज्या वेळेला लंकेमध्ये आम्ही सर्व गेलो, घनघोर भगवान श्रीराम आणि रावणाचे युद्ध झालं. भगवान श्रीराम विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर अयोध्यामध्ये बक्षीस वितरणाचा प्रसंग होता. सगळ्यांना रामाने बक्षीस दिलं, फक्त बक्षीस मला नाही. माता सीता नाराज झाली. बक्षीस वितरणाचा प्रसंग होता, सगळ्यांना बक्षीस दिलं, पण बक्षीस मात्र हनुमंत रायाला नाही. हनुमंताचं नाव यादीत नाही. सर्वांचा स्तुती आग्रह, सर्वांची स्तुती सुरू झाली आहे, पण नाव मात्र त्यात मुख्य कारागीर हनुमंत राया, पण नाव घेत नाही. त्यावेळेला माता सीता नाराज झाली. सीता माता म्हणाली, प्रभू, ज्यांनी छोटे छोटे कामं केले त्यांचाही सत्कार तुम्ही या ठिकाणी केला, ज्यांनी छोटी छोटी सेवा केली त्यांचाही आदर सन्मान केला, पण माझा पुत्र बजरंगबली हनुमंत राया त्यांनी मुख्य भूमिका बजावली. जर हनुमंत नसता तर माझी तुमची भेट झाली नसते. तुम्ही त्याचं नाव घेत नाही, त्याला काही देत नाही.
माता सीतेला वाईट वाटलं. कारण कोणत्याही प्रसंगामध्ये रामायणात जरा बघा, हनुमंत बाजूला टाकले तर रामायणातलं राम नाही राहणार तिथे. हनुमंत आहे रामायणातले मुख्य कारागीर. माता सीता नाराज झाले, भगवंताने दुर्लक्ष केलं. बक्षीस वितरणाचा सगळा कार्यक्रम संपला, पण रामाने हनुमंताला काही दिलंच नाही. माता सीतेला हे आवडलं नाही. बक्षीस वितरणाचा प्रसंग संपला आणि तितक्यामध्ये एका दासीला माता सीतेने बोलून घेतलं. ए दासी जी महारानी, जाओ हनुमान को बुला करके लाओ. ठीक है. हनुमान के पास दो दासी गई, हनुमान को विनती की, है हनुमान जी, माता सीता ने बुलाया आपको, चलो मेरे साथ. ठीक है, माँ सीता ने बुलाया तो कोई बात नहीं, अभी जाएंगे, चलो चलो. जय श्री राम. आले. माँ आपके चरणों में दंड प्रणाम. माँ क्या आज्ञा है मेरे लिए, किसने किस लिए बुलाया माँ आपने? माता सीता कहने लगे, देखो हनुमान जी, तेरे पिता श्री राम ने तुझे कुछ नहीं दिया, ये मुझे अच्छा नहीं लगा. श्री राम ने नहीं दिया ना, ये ठीक नहीं है राम जी ने. अरे तूने जो सेवा करी है मेरी और श्री राम की, ऐसी सेवा दुनिया में कोई कर सकता नहीं. हनुमान, मेरी राम लखन की तूने जो सेवा करी है, ऐसी सेवा दुनिया में कोई कर नहीं सकता. लेकिन तुझे कोई भगवान श्री राम ने नहीं दिया ना, ये मुझे अच्छा नहीं लगा. लेकिन मेरी एक इच्छा है, मैं तुझे नवरत्न का माला देती हूं, तू पहन ले. हनुमान ने कहा, माँ मुझे कुछ चाहिए नहीं माँ, आपका आशीर्वाद दीजिए. आशीर्वाद से बड़ा कोई दूसरा, आशीर्वाद से बड़ा कोई चीज नहीं, कोई बड़ी चीज नहीं माँ, मुझे आशीर्वाद दीजिए. नहीं बोले, ये नवरत्न की माला ले लो. हनुमान की इच्छा नहीं थी, फिर भी माँ का आदेश था, ले लिए. हनुमान ने कहा, माँ ये नवरत्न की माला आप दे रहे हैं, मुझे क्या फायदा है लेकर के, मैं क्या करूंगा? बोले नहीं, ये तो अमूल्य कीमत वाली है, अप्रतिम है, ले लो, पहन लो. हनुमान ने कहा, माँ ठीक है, कोई बात नहीं, आपने दी है तो ले लेता हूं, लेकिन इसकी जरूरत नहीं मुझे. माला माता सीता ने हनुमान को दे दी. हनुमान एक जंगल में गए और माला निकाल ली. ये माला तोड़ी, एक एक मणि खोज रहे हैं, तोड़ रहे हैं, और मणि एक पत्थर के ऊपर रख करके तोड़ के फेक दे रहे हैं. हनुमंताने नवरत्नाची माळा आणली. महाराज एक एक मणी काढावा, खाली दगड ठेवा, वरून दगड घेवा, एका हाताने दगड घेवा आणि खालच्या दगडावर तो मण्यावरती मानावा, मणी तुटून भंग व्हावा. असं करता करता 1 2 3 4 5 6 7 मणी तोडले. 8व्याला घालणार, 9वा राहिला. नवरत्न आहे ना. दासी पळत गेली. माताजी माताजी, महारानी जी महारानी जी महारानी जी. क्या हुआ? महारानी जी. अरे हुआ क्या, बोलती क्यों नहीं? महारानी जी. बोलती क्यों नहीं? महारानी जी. क्या हुआ? वो नवरत्न का हार आपने हनुमान को दिया था, हाँ, उन्होंने तोड़ के फेंक दिया. माँ नवरत्न का माल दी थी ना हमने, हनुमान ने तोड़ के फेंक दी. माँ दासी ने कहा, हनुमान ने तोड़ के फेंक दी? हा माँ. माता जवळ आली. हनुमान को बुला के लाओ. हनुमान जी आए. हनुमान, क्या माँ आपने माला तोड़ी है, मणि तोड़ के फेंक दिए क्या? नहीं मां, ये दासी तो कह रही थी मणि तोड़ के फेंक दिए. नहीं माँ, मैंने तोड़ के फेंक नहीं दिए माँ, मैं मन में खोज रहा था माँ. जी माला अपने, जो माला आपने दी ना, जिस माला के मणि में मेरे राम है कि नहीं है, मैं देख रहा था माँ, लेकिन एक भी मणि में राम नहीं माँ. 2 बचे हैं, इसमें खोज रहा हूं. मेरा राम जिसमें, उसको मैं रखता हूं माँ. जिसमें राम नहीं है, उसमें, उससे मेरा दुनिया में कोई काम नहीं है माँ. ये आपने नवरत्न की माला दी, लेकिन इसमें राम नहीं है माँ, इसलिए जिस मणि में राम नहीं था उसको तोड़ के मैंने फेंक दिया. अभी 2 बचे हैं, इसमें है कि नहीं है पता नहीं, देख रहा था माँ. माता राघवली, मण्यात कुठं राम राहतो का रे? मण्यात राम राहतो. हनुमंत म्हणले, जिथं राम नसेल तिथं माझं काही काम नाही. माता रागवलेली होती. म्हटले, तुझ्यात तरी राम आहे का?
तुझ्यात तरी राम आहे का? असा शब्द माता सीतेने वापरला. हनुमंताने सांगितलं निस्ता राम नाही माते, निस्ता राम नाही, नाचणारी छाती फाडली बजरंगबली हनुमंतरायाने आणि त्या छातीमधून राम लक्ष्मण जानकी प्रगट झाली. निस्ता राम नाही, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जय श्री राम. प्रेम से बोलो जय श्री राम. आवाज नाही येतो. जय श्री राम. 5 मिनिटं रामायणामध्ये येईन आपण. मग जय श्रीराम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. परिणाम माय बापांनो, हनुमंताच्या हृदयामध्ये निस्ता राम नाही, राम लक्ष्मण सीता सह निघाले. भक्ताच्या हृदयामध्ये देव आहे. जणवे वर्णन करतात ना, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोणी. हृदयामध्ये देव कोणला, हृदय बंदी खाना. आज हनुमंतरायाने रामाला हृदयात ठेवलेले आहेत. शिष्य गुरुला हृदयात ठेवतात, भक्त देवाला हृदयात ठेवतात. मज हृदय सद्गुरु जने तारिलो हा संसार पुरू. विशेषात्यादरू विवेकावरी. ज्ञानोबराय वर्णन करतात, गुरुला हृदयात ठेवा. आता हृदय ही आपुले चौफळोनिया भले. वरी बैसो पाऊले रे श्री गुरुचे. हृदयरूपी मंदिरामध्ये गुरुला ठेवा, शिष्य ठेवतात. भक्तांनी देवाला ठेवावा, शिष्याने गुरुला ठेवावा. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सद्गुरु नारायणगिरी महाराज बसलेले आहेत. असं कोण व्यक्ती आहे की सद्गुरु नारायणगिरी महाराज शिवाय जीवन जगू शकेल? आजच्या काळात
सद्गुरू नारायणगिरी महाराज आपले चालते बोलते परमेश्वर होते, जगदेश्वर होते, सर्वेश्वर होते. म्हणून शिष्याच्या हृदयात गुरु असावा, भक्ताच्या हृदयात देव असावा. हनुमंताने हृदय फाडलं, राम लक्ष्मण जानकी प्रगट झाली. माता प्रसन्न आहेत. मग माता म्हणाले, आता तू मणी ठेवले नाही, रत्नही ठेवले नाही, एक विनंती, मला वचन दे. काय वचन माते? मी जे सांगणार आहे तू तुला पूर्ण करावा लागेल. हनुमंतराय म्हटले, मातेने आदेश करावा, पुत्राने पालन करावा. राम सीतेला हनुमंतराय आई वडील मानतात. आई वडिलांनी आदेश करावा, माता पितांनी, पुत्राने पालन करावा. मी तुमचा पुत्र आहे. काय इच्छा आहे सांग ना माते. एकच इच्छा आहे मला, वचन दे आधी मला. हनुमंतराय संकटात पडले. आईने वचन मागावा आणि मग मुलाने पालन करावा. असा कोणता मुलगा आहे? आईने आदेश केला, मी तरी पालन करीन, तरी नाही म्हटली माता सीता, मला वचन दे. वचन दिलं, पाणी सोड. संकल्प केला की मी जे सांगणार आहे तुला करावा लागेल. हनुमंताने हात जोडले, नमस्कार केला. माता सीता, आपण आदेश करा, काय इच्छा आहेत? काही नाही, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू अगणित उपकार केलेले रामायणामध्ये. जिने सीता शोधविली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी. तुकोबाराय वर्णन करतात. सीताचा शोध ज्यांनी लावला ते बजरंग बोले हनुमंतच राय नाही. जिने सीता शोधविली, राम सीता भेटविली. रामाची माझी भेट तुझ्यामुळे झाली ना. तू जर मला लंकेश शोधायला आला नसता तर आम्हाला मी कधी मिळाले असते. याला कारण तुझे उपकार आहे माझ्यावर. माझी एकच विनंती बाळा, तू माझा आदेश पालन कर. बजरंग बोले हनुमंतराय म्हणतात, माते आईने आदेश करावा तरी मी पालन करीन. वचन कशाला घेते? नाही म्हटले वचन दे. दिलं वचन. आणि वचन दिल्यानंतर आता सांगितलं की एकच इच्छा आहे बाळा, तू लग्न करावा आणि संसार करावा. हनुमंताने हात जोडले, वचन तर दिलं. कारण स्त्री राज्यात जाऊन राज्य कर, संसार कर. आता तू सगळा थकलेला आहे काम करून, पण स्त्री राज्यात जाऊन तू आता राहा आणि संसारात मग्न व्हा. आता तर वचन तर दिलं, पण लग्न करणं शक्य नाही. ब्रह्मचारी आहेत, पण मातेला वचन दिलं ना. नाही म्हणायची सोय नाही आणि हो म्हणावं तर ते शक्य नाही. नाही म्हणता येत नाही, हो म्हणणं आता शक्य नाही. वचन दिलेलं आहे ते शक्यच नाही, पण नाही म्हणायला वचन दिलेलं आहे, हो म्हणावं तर संसार करता येत नाही. काय करावा? हनुमंतराय रडत 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 आपले पिता श्रीरामाकडे गेले. हे प्रभू, तुम्हीच वाचवा. आता माझ्या मातेने मला धर्मसंकटात टाकलेलं आहे प्रभू. काय? स्त्री राज्यात जाऊन राज्य कर म्हटले, लग्न कर, संसार कर. भगवान श्रीरामाने सांगितलं, तुझ्या मातेने सांगितलं ते खरंच आहे. मग तर विचारूच नका हनुमंताची स्थिती. निदान वडिलाचा आधार मिळेल या अपेक्षाने गेले होते, पण रामाने सांगितलं की नाही. माता सीता म्हणाली ना, ते बरोबर आहे, तू स्त्री राज्यात जाऊन संसार कर. प्रभू तुम्ही पण? हा बाळा, तू तिथे जाऊन संसार कर म्हणजे ग्रस्ताश्रमासारखं जीवन नको जगू. त्या स्त्री राज्यात जाऊन फक्त तू भुभुक्कार करत जा. तुझ्या भुभुक्काराने सगळ्या स्त्रिया गर्भवती होतील आणि तिथल्या राण्या राज्य करतील. तुला त्याचं पाप लागणार नाही, दोष लागणार नाही. हा माझा आशीर्वाद आहे. स्त्री राज्यात जाऊन फक्त काय करायचं? भुभुक्कार करायचा. अरे ही एका युगाची एका जन्माची कथा नाही रे. आतापर्यंत आपण, मी आणि तू आणि रावण 98 वेळेला जन्म घेतले. मेलो, जन्माला आलो, मेलो, जन्माला आलो आणि रावण मेला, त्याला मारला पण. आणि 98 वेळा घडलं. मी आणि तू आणि रावण हे 98 वेळा घडलेलं आहे. आता ही 99 वेळा आहे. तू जा श्री राज्यात जाऊन राज्य कर, हे आदेश रामाने दिला. 99 वेळा. 98 वेळा मी तो 98 वेळा झालेला आहे. आता ही 99 वेळा मी तो रावण. 98 वेळा मी तो रावण. 98 वेळा मी तो रावण. 98 वेळा मी तो रावण.
आदेश. भगवान श्रीरामाने हनुमंताला सांगितलं, आपल्याला आतापर्यंत 98 वेळा झालेला आहे ना, आता ही 99 वेळा आहे. 98 वेळा मी तो रावण, योगे योगे जन्मलो मेलो आपण. 98 वेळा आतापर्यंत झाल्या, ही 99 वेळा आहेत. हनुमंतराया, जा तू श्री राज्यामध्ये भुभुकार कर, दोष लागणार नाही. भगवंताने आदेश दिला. मच्छिंद्रा, मग भगवान श्रीरामाच्या आदेशाने मी श्री राज्यात जाऊन राहू लागलो. सीमेवरती जाऊन भुभुकार करताना त्या ठिकाणची राणी मैनाकिनी, मुख्य राणी मैनाकिनी, अनेक स्त्रिया आहेत, स्त्रियांचंच राज्य आहे. एकही पुरुष त्या ठिकाणी जन्माला येत नाही, जन्माला आला तरी तो टिकत नाही. राज्य स्त्री राज्यांचं आहे, स्त्रियांचंच राज्य आहे. राणी मैनाकिनी आहेत, पण मैनाकिनीने एक दिवस तपश्चर्या केली 12 वर्ष, आणि 12 वर्ष तपश्चर्याने मला प्रसन्न करून घेतलं. मी प्रसन्न झालो. प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं, राणी काय इच्छा आहे सांगा. पण ती मैनाकिनी फार हुशार होती. तिने सांगितलं की एकच इच्छा आहे की मला आता तुझ्या संग अंगसंग करण्याची इच्छा आहे. मच्छिंद्रा, राणी हुशार होती, चतुर होती. अंगसंगाची इच्छा मागितल्यानंतर मी त्या राणीला सांगितले, हे बघ, मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकत नाही, पण आमच्या नाथपंथातला जो पहिला जोगी राहील, नाथपंथातला संत राहील, मच्छिंद्रनाथ जन्माला येईल, तो तुझी ही इच्छा पूर्ण करेल. तेव्हापासून मी तुझ्या जन्माची वाट बघत होतो. हनुमंतानी मच्छिंद्राला सांगितलं, आता मात्र माझी ती इच्छा तू पूर्ण कर, श्रीराज्यात जा, राज्य कर, आणि आता मात्र त्या मैनाकिनींच्या संग संसार कर. तुला दोष लागणार नाही, पाप लागणार नाही. हा रामाचा आदेश आहे. परिणाम त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणाले, ठीक आहे. सगळी कथा आतापर्यंत ही हनुमंतानी कोणाला सांगितली? आपण ऐकत आहात ना, मच्छिंद्रनाथाला. ही कथा मच्छिंद्रनाथ महाराजांना हनुमंतराया सांगत आहे, मला या धर्म संकटातून तू मदत कर. आणि मात्र मच्छिंद्रनाथ म्हणाले, ठीक आहे, जरा दोष लागणार नसेल आणि भगवंताचीच इच्छा असेल तर मग मी ते इच्छा पूर्ण करायला तयार आहे, पण आता नाही. मला 12 वर्षाची अवधी द्या, मी 12 वर्षानंतर येईल आणि ही तुमची इच्छा पूर्ण करेल. बोलो अलग निरंजन. आदेश. आतापर्यंत हा रामायणातला घडलेला इतिहास हनुमंतराया कोणाला सांगतात? मच्छिंद्रनाथ महाराजांना. मच्छिंद्रनाथ महाराजांनी वचन दिलं हनुमंतरायाला, मी ही इच्छा पूर्ण करील, पण 12 वर्षानंतर. आता हनुमंतराया मात्र यात्रा करत करत त्या ठिकाणी हनुमंताचं वचन घेतलं, वचन दिलं, आणि यात्रा करत करत मच्छिंद्रनाथ महाराज पुढे निघाले. मुक्काम दर मुक्काम करता 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 जंगलामध्ये आलेले आहेत. 12 मैल क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी एका जंगलामध्ये अरण्यात आले आणि इंगळा देवीच्या दर्शनाची इच्छा अंतकणात प्रगट झाली. इंगळा देवीची दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. इंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. इंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. इंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. इंगळा देवीची दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. इंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. मच्छिंद्राची आस बहु झाला. इंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. जंगलामध्ये गेल्यानंतर माय बापांनो, इंगळा देवीच्या दर्शनाची आस अंतःकरणामध्ये निर्माण झाली. यात्रा करता करता मच्छिंद्रनाथ महाराज रामेश्वरावर आले. इंगळा देवीच्या दर्शनाची आस निर्माण झाली. त्या जंगलातून जात असताना सुंदर वातावरण आहे, पण अष्टभैरवाने मच्छिंद्रनाथ महाराजांना अडवलं. अष्टभैरव आहेत. मच्छिंद्रनाथ महाराजांना अडवतात, त्या ठिकाणी मधी जाऊ देत नाही. देवीच्या दर्शनाकरता द्वार लहान होतं. अष्टभैरव म्हणाले, जर तुम्ही पाप पुण्य आमच्या पुढे सांगा, आणि जे काही पाप पुण्य केला असेल आणि त्याचा वजाबाजू केला हिशोब जर आमच्या पुढे दिला तरच तुम्हाला मध्ये जाता येईल. पाप अधिक पुण्य असेल आणि पुण्य अधिक पाप असेल, दोन्हीचा हिशोब बरोबर नसेल तर तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. हे द्वार लहान होईल, तुम्ही मध्ये अडकाल.
अष्टभैरव मच्छिंद्राला अडवतात. मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे कसलं पाप, कसलं पुण्य आहे? आजपर्यंत मी कुठलं पापही केलं नाही, कुठलं पुण्यही केलं नाही. जे केलं ते भगवंताची इच्छाने केलं. मला पापही आठवत नाही, पुण्य आठवत नाही. मयार्पित मनोरबुद्धी योमत भक्त समे प्रिया, हा ही अवस्था आमच्या मच्छिंद्रनाथांची आहे. मी पाप पुण्य मला माहित नाही. मी देवाची इच्छाने जीवन जगत आहे. मला देवीच्या दर्शनाला जाऊ द्या. अष्टभैरवाने अडवलेले आहेत. अष्टभैरव ते मार्ग आडवीती, पाप पुण्य किती विचारी त्या, पाप पुण्य किती विचारी त्या, पाप पुण्य किती विचारी त्या. अष्टभैरव ते मार्ग आडवीती, पाप पुण्य किती विचारी त्या, पाप पुण्य किती विचारी त्या, पाप पुण्य किती विचारी त्या. अष्टभैरवाने मार्ग अडवला. सांग म्हणणारा, सांग मच्छिंद्र, किती पाप आणि किती पुण्य. मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे बघ, पाप आणि पुण्य मी ईश्वराला अर्पण केलेले आहेत. मला माहित नाही पाप पुण्य किती. मला जाऊ द्या. नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार म्हणतो. तर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी जाणार नाही, जाऊ देणार. अष्टभैरवासंग घनघोर युद्ध झालं. मच्छिंद्रनाथ महाराजांनी युद्ध केलेलं घनघोर त्या ठिकाणी अष्टभैरवासंग युद्ध केलं. अष्टभैरवाला मच्छिंद्रनाथ महाराजांनी हरवलेलं आहे. आणि घनघोर युद्ध झाल्यानंतर तो आवाज झाला. अस्त्राप्रती अस्त्र त्या एकूणावर टाकत असताना इंगळा देवीने विचार केला, एवढा आरडाओरडा चाललाच कुठे? जरा मातृकागणांना पाचारण केलं, सांगितलं जा बघा काय चाललंय ते. अष्टभैरवांना त्याच ठिकाणी आश्रात बांधलेला आहे. अस्त्राप्रती अस्त्र मच्छिंद्र टाकी तो, विफल करीते अस्त्र, विफल करीतो अस्त्र त्यांची, विफल करीतो अस्त्र त्यांची. अस्त्रप्रती अस्त्र मच्छिंद्र टाकीतो, विफल करीतो आश्रिताचे, विफल करीतो आश्रिताचे, विफल करीतो आश्रिताचे. एका नारावर अस्त्र टाकत होते. अस्त्राप्रती अस्त्र त्या ठिकाणी पडत असताना मच्छिंद्रनाथ महाराज सावध झाले. वात आकर्षण अस्त्र पेरलं आणि वात आकर्षण अस्त्र आणि त्या ठिकाणी सर्व अष्टभैरव मूर्छित पाडलेले आहेत. मातृकागणा येऊन बघतात, एक जोगी कोणीतरी आहे, कानफाड्या साधू. मातृकागणांना विचारलं, आपण कोण आहे? मच्छिंद्रनाथ म्हणतात, मी नाथयोगी मच्छिंद्रनाथ आहेत. तुम्ही कोण? आम्ही देवीच्या मातृकागणा सेविका. मला मातेचं दर्शन घ्यायचंय. या अष्टभैरवाने अडवलं म्हणून यांची स्थिती झालेली आहे. तुम्ही मला घेऊन जा. नाही जाऊ देणार. नाही. मातृकांगणासंग सुद्धा युद्ध झालं. अनेक प्रकारचे युद्ध घडलेले आहेत घनघोर. मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या मातृकागणांना कामिक पुरुष निर्माण करून विवस्त्र केलं आणि पुन्हा सुधीवर आणलं तर पाहिलं तर अंगावर वस्त्रच नाहीये. त्या मातृकागणा देवी समोर गेल्या, लज्जित झाल्या. देवीने नवीन वस्त्र दिले नेसायला. अंतर्दृष्टीने बघितलं की माझ्या मातृकागणांची ही स्थिती, अष्टभैरवांची ही स्थिती करणारा जगातला कोण व्यक्ती आहे? डोळे मिटून बघितलं, ध्यान केलं तर तो नाथयोगी मच्छिंद्रनाथ आहे. आईने लक्षात आला, आईंच्या हा साक्षात कवी नारायण आहे. माझ्या सेवकांनी याला अडवलं, ताडवलं, नाडवलं. स्वतः देवी माता आली आणि समोर आल्यानंतर मच्छिंद्राला हाताला धरलं, मंदिरात घेऊन गेली. आपल्या मांडीवर बसवलं. जसं लहान बाळाला उचलून घ्यावा आईने आणि मुलाला कवटाळा आणि जवळ घ्यावा, तसं मच्छिंद्राला जवळ घेतलं माता इंगळा देवीने. मांडीवरती बसवला. मातृकागणांना सावध केलं, अष्टभैरवांना सावध केलं. विभक्त अस्त्र टाकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतलं. सगळे अष्टभैरव मुक्त झाले आणि मांडीवर बसलेल्या आईच्या मच्छिंद्रनाथाला पाहिलं. सगळे जणांनी त्यांचं कौतुक केलं. माते, हा नाथ सामान्य नाही आहेत, फार बलशाली आहेत.
फारच प्रभावी आहेत, याच्यासारखा शक्तिशाली जगात दुसरा कोणी नाही आहेत, असा अभिप्राय मातृकागणाने आणि अष्टभैरवानी माता हिंगळा देवीला सांगितला. हिंगळा देवी प्रसन्न झाली. बाळा मच्छिंद्रा, माझी तुझ्यावर कृपा अखंड राहील, माझा आशीर्वाद आहे. मातेनं आशीर्वाद दिला. मच्छिंद्रनाथ महाराज सद्गदित झाले. माते, तुझी कृपाच पाहिजे. त्यावेळेला माता प्रसन्न झाली आणि मातेने 2 अस्त्र मच्छिंद्रनाथाला दान दिले. ते 2 अस्त्र मातेने 2 अस्त्र दान दिलेले आहेत. प्रसन्न झालेले आहेत. मच्छिंद्रनाथ महाराज अत्यंत प्रसन्न आहेत. माय बापांनो, स्पर्शास्त्र भिन्नास्त्र देऊनी मच्छिंद्रा गौरवी योगिंद्रा हिंगळा देवी वर्षास्त्र भिन्नास्त्र देवोनी मच्छिंद्रा वर्षास्त्र भिन्नास्त्र देऊनी मच्छिंद्रा वर्षास्त्र देवोनी मच्छिंद्रा वर्षास्त्र भिन्नास्त्र देऊनी मच्छिंद्रा गौरवी योगिंद्रा हिंगळा देवी गौरवी योगिंद्रा हिंगळा देवी गौरवी योगिंद्रा हिंगळा देवी वर्षास्त्र भिन्नास्त्र देवोनी मच्छिंद्रा गौरवी योगेंद्रा हिंगळा देवी गौरवी योगेंद्रा हिंगळा देवी गौरवी योगेंद्रा हिंगळा देवी अलोक निरंजन आदेश. आवाज जरा कमी झाला हो. आदेश जरा प्रेमाने बोला ना, आज दुसरा दिवस आहे. आदेश. अलक निरंजन अलक. 2 मिनिटं कीर्तन करूया नाथांचं. निरंजन आदेश अलक निरंजन आदेश वाजवा अलक सर्वजण, निरंजन सर्वजण. आदेश अलक निरंजन आदेश अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदेश निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदेश अलक निरंजन अलक निरंजन आदेश अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदेश अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक सर्वजण म्हणा, टाळी वाजवा सर्वांची. टाळी टाळी सर्वांची. टाळी वाजवा सर्वजण. धन्यवाद. हे बघा, असं नाही चालणार. हे बघा, सर्वांना देवाने हात. मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बंसी बने. मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बंसी बने. मैं तो चले आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चले आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे टाळी.
मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे हे बघा सर्वजण पुढे या लाजू नका सर्वजण अरे बोल हाथों का रंग बने पैरों में पहना हाथों का रंग मेरे पैरों में पहना हाथों का रंग बने पैरों में पहना हाथों का रंग मेरे पैरों में पहना हक आए वो लगे पे कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अलग निरंजन आदि धन्यवाद तुला भेटायला आलीस मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे परिणाम काय झाला हाथों का गैना मैंने पैरों में पैना हाथों का गैना मैंने पैरों में पैना हातात जे घालायचंय ना ते पायात घातलं मराठी भाषा आहे आपली हाथों का गैना मैंने पैरों में पैना भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये वेडी झाली ना काय करावा कळेना बोलो जय श्रीराम अलग निरंजन माता हिंगळा देवीने 2 अस्त्र दिलेले आहेत मच्छिंद्रनाथ महाराजांना आपण इथंच आहे ना स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र आज मातेने दिले सांगितलं की जो कोणी नवनाथांची भक्ती करेल शाबरी विद्येवरती कवित्व केलेलं आहे जो मंत्र जप करेल त्याच्यावरती इंगळादेव म्हटली माझे कृपा आणि आशीर्वाद त्यालाही प्राप्त होईल 2 अस्त्र दिले प्रसन्न झाली 3 दिवस पाहुणचार केला त्रिदिनी योग्यासी केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासी केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासे केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासे केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासी केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासी केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासे केला पाहुणचार त्रिदिनी योग्यासे केला पाहुणचार 3 दिवस पाहुणचार केला माय बापानो त्रिदिनी आला गहीवर हिंगळा देवीशी माय बापानो निरोप देताना गहीवरली माता त्रिदिनी पाहुणचार केला योगी तो निघाला मच्छिंद्रनाथ महाराज आईंची कृपा प्राप्त केली 2 अस्त्र मिळाले पुढे जाता जाता 12 मैलनारांच्या घोर त्या ऐरण्यात रात्र होता नाथ विसवले शरवतीच्या वनी मध्यराती कल्लोळ करीती भूते सारे इंगळा देवीचं दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज 12 मैलदार अरण्यामध्ये गेला त्या ठिकाणी एक जंगलामध्ये जुनाट मंदिर होतं त्या मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथांनी मुक्काम केला
जुनाट मंदिर मंदिरामध्ये मुक्काम केला. त्याच ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळेला दिवट्या घेऊन जाणारे कोणी रात्रीच्या वेळेला दिसले. शरबिचित्तीच्या काठावरती मध्यरात्री मुक्काम कळत असणाऱ्या दिवट्या घेऊन जात असणारे पेटवलेल्या दिवट्या बघितल्या. मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचार केला, हा रात्रीचा प्रसंग आहे, 12 नंतर दिवट्या दिसतात, या जंगलामध्ये कोण माणसं असू शकत नाही, भूत आहेत. पण बाबा मच्छिंद्रनाथ म्हणाले, भूतांचा सुद्धा नवनाथांच्या कार्याला मध्ये गरज पडेल ना, म्हणून यांना सुद्धा प्रसन्न करून घेऊ. नवनाथामध्ये काही शिल्लकच ठेवलं नाही, ध्यानात ठेवा. बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांनी भूतांना प्रसन्न करण्याच्या हेतूने त्या दिवट्या जाणारी भूत घेऊन त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं, अरे थांबा, तुम्ही इतक्या रात्री कुठे चाललेले आहेत? त्याने सांगितलं, तू कोण आहेस? दोघांचे घनघोर युद्ध झाले, अनेक भूतांना मूर्छा येऊन पाडलेले आहेत. भूतांशी अनेक प्रकारचे युद्ध झालं. अस्त्राप्रती अस्त्र टाकताना अग्निअस्त्राचा प्रयोग केला, पण भूतावर अग्निअस्त्राचा काही परिणाम होत नाही. जलास्त्राचा प्रयोग केला, जलास्त्राने भूताला काही परिणाम होत नाही. भूतांना जलाला घाबरताना अग्नीला घाबरतात. वायू अस्त्राचा स्पर्श केला, भूताला वायू काहीच करत नाही. बरेच भूत आहे असं त्यांना कोणी काही करतच नाही. म्हणजे असे काही माणसं आहेत त्यांना कुठलाच परिणाम होत नाही. समजून घ्यावा, हे यांच्या पक्षातले काहीच परिणाम नाही. मच्छिंद्रनाथ महाराज म्हटले, अग्नीना जळत नाही, वाळूने हालत नाही, पाण्याने भिजत नाही, भूत डेंजरच आहे. घनघोर युद्ध झालं. शेवटी वात आकर्षण अस्त्र एक असं प्रभावी नवनाथाकडे होतं. म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज, अजून नवनाथ तर पुढे आहेत. वात आकर्षण अस्त्र टाकलं महाराज, त्यांचे प्राण व्याकुळले आणि स्पर्शास्त्राने भूमीला चिटकून ठेवले. स्पर्शास्त्राने भूमीला चिटकवले. वाताकर्षणाने सगळे भूतांचे प्राण व्याकुळले आणि स्पर्शास्त्र टाकून ते भूमीला चिटकले. आता एकही भूत हाजरीला जाईना. मध्यरात्रीच्या वेळेला वेताळ राजांकडे सगळे भूत हाजरी लावायला जायचे. आपण नाही का ड्युटीवर असल्यावर सगळे हाजरी लावतात. एखादी कंपनी असेल तर पंच करतात. पंचिंग आली ना आता. सोमनाथ भाऊ तुम्ही बाजारवाले काही असेल ना असं आपल्याकडे. आमचे हे सोमनाथ भाऊ माझे जुने आहेत. मी जेव्हा 12 वर्ष भेटत, सांगू का जरा, अजून मी कोणाचंच बोललो नाही गिरगावचं काही. मी भेटत असताना सोमनाथ भाऊ दुकान असायचे. आता आहे की नाही मला माहित नाही, आहे का? गुरुवारी नारंगिरी बाबांना बनेली शिवून द्यायचं काम आमच्या सोमनाथ भाऊने केलं, ध्यानात ठेवा. खादी कापड असायचं, खादीचं कापड असायचं. माझ्याकडे बरं का पाटील आबा, माझ्याकडे कोठी होते बेटामध्ये. महाराज म्हणायचे, अरे तू विरगावचे बारशे पाटील. बारशेच ना, म्हणजे अजून नाव ध्यानात आहे माझे, हे ध्यानात ठेवा. 16 वर्षांनी आलो मी तुमच्या गावात. रामकथा होती ना, ते कपडे घे असणारे शिकवायला नारंगिरी बाबांना बनेली शिवून द्यायचं काम त्यावेळेला आमच्या सोमनाथ भाऊने केलं. आणि आता ती दुकान असायची फिरती. गुरुवारी नारंगिरी बाबांची कृपा झाली की जीवन धन्य होतं. असे प्रत्येक जण वीरगावातले एक सापडले. आता आमचे सोमनाथ भाऊ आहे. कैलासाबांनी मला त्यावेळेला कथेला घेऊन आले होते. राम मंदिर बांधलं होतं. 16 वर्ष झाली ना. आज सगळे गावकरी आहेत. आता गावातले नाव जर घेतले तर आपला सप्ताह इथंच होईल. सगळे गावकरी, हा सगळ्यांना धन्यवाद आहे. आमच्या खानापूरचे शिंदे चौधरी सरही आलेले आहेत. रावसाहेब पाटील आपणही इथे रोज, कालही होते, आजही आहे इंगळे पाटील. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आमचे दादा महाराज आले. इकडं आमचे गणेश महाराज, आदेश महाराज थोरात. तुम्ही पुण्यातून आले हो जोरात. म्हणजे ते आजे थोरात आले माझ्याकडे, इकडं वाकड, त्यांचे मित्र आहे. तुम्हालाही धन्यवाद. पुण्यावरनं कथा ऐकायला दरवर्षी येत असतात. म्हणजे कुठेही कथा असली की येते. आता पुढची कथा विरोळला आहेत. 2 एप्रिल ते 9 एप्रिल नाथ आश्रम विरोळला नवनाथ कथा आहे. त्याच्यानंतर दाडला आहेत. या पाटील तुम्ही आले, बस. वेताळ सर श्रीरामपूर आले का? वेताळ सर आपल्यालाही धन्यवाद. आता गावातले पाटील किती जण आपल्याकडे पाहुणे रावळे आलेले आहेत. सगळ्या पाहुण्याला धन्यवाद. आमची डेअरीवाले बघा ना, ती मध्ये बसले, बारशे पाटील. त्या दिवशी मी येत असताना बघितलं, एवढा मोठा प्रकल्प कोणाचं? ते म्हटले वीरगावच म्हणजे. कोणाला तरी विचारलं होतं पहिल्या दिवशी. वीरगावरती कृपा आहे बरं का पाटील. सगळ्यांना धन्यवाद आहे. पोलीस पाटील सगळ्यांना धन्यवाद आहे. आता चष्मा भाऊ, मला नाव माहित नाही, तुम्हालाही धन्यवाद आहे. हा बाळा भाऊ, आता होईल ना 7 दिवसात नाव माहिती होईल. उद्या चहा घ्यायला येणार मी तुमच्याकडे.
आणि आज मुक्काम आहे इथे माझा. आज मी जाणार नाही, आबांकडे मुक्काम राहील. सकाळी टेंबीला जेवायला जाणार एका ठिकाणी शिष्याकडे. उद्याच्या दिवसभर वीरगाव करताच आहे ते नाट्य. सर्वांना भेटणार आहे. ज्यांच्याकडे इच्छा असेल सांगा. चहा त्यावर ठेवा, बिगर दुधाची नाही, दुधाची. आमच्या माता भगिनी एवढ्या आलेल्या आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. किती सुंदर वातावरण निर्माण केलं तुम्ही. किती सुंदर जागा देणाऱ्याला मनापासून धन्यवाद देतो. एवढी विशाल जागा, किती सुंदर जागा आहे. लाईटिंग डेकोरेशन किती छान आहे. रांगोळ्या किती सुंदर घातलेल्या आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. भगवंताची कृपा आबा आपल्यावरती सर्वावरती व्हावी हीच गुरुच्या चरणी प्रार्थना करतो. आपण कुठे होतो? कथेत होतो. बरं झालं. आपलं काय चाललं होतं? मध्ये आमचे भाऊ बसलेले बघा महाराज, ते गायनाचारी महाराज. दादा भाऊ आप्पा महाराज कलापुरी. मला नावं ध्यान नाही सगळ्यांची. आणि दादा महाराज तुम्ही हार आणलाच कुठून तेवढा गुलाबाचा. सगळ्यांना धन्यवाद. हा आमचे सरपंच आले होते हार घालायला, मला नाव माहीत नाही. सगळ्यांना धन्यवाद. सोमनाथ भाऊ मला नाव माहीत नाही. सर्वांना धन्यवाद. सगळ्या गावाला धन्यवाद देतो म्हणजे कोणी राहणार नाही. सगळ्या गावाला माझा नमस्कार. सगळ्या गावाकरता धन्यवाद. माता भगिनी तुम्हाला विशेष धन्यवाद. तुमचा मंडप आजच संपत आला. उद्या जागा नाही पडणार. आता लवकर येऊन बसा. उद्या जागा पाहिजे असेल तर लवकर या. कारण आता तुम्ही गेले कोपऱ्याला, भिडल्या माणसं सुद्धा आता कोपऱ्यात भिडलेले. उद्या भरणार आहे सगळं. तरी पण आज लग्न होते खूप. तुमच्याकडे होतेच ना. आम्ही तर लोकांचा त्रासच घेतो, लग्न करायला जातो. असो, सगळ्यांना धन्यवाद देतो. हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम सर्वजण म्हणा प्रेमाने. राम हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जय हो. हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे. हे बघा, एक टाळी वर हात करा. एक टाळी, एक टाळी. टाळी तालात वाजवा सर्वांनी, तालात. एक टाळी सर्वांची. साथ साथ भोजन में और साथ साथ भजन में बहुत आनंद आता है. गाओ प्रेम से. हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम
अलग निरंजन. पुरुषांचा आदेश. ते चिल्ले चिल्लेच आवडतात. ते बघा आरडतात लहान लहान पिल्ला. लहान लहान मुलं जसे देवाघरचे. अरे ते झालं ना काय तुम्ही वेळ ते देवाघरची मुलं बरं का बुवा. सुंदर भाव सुंदर वातावरण. भगवंताचं एक दिवस दर्शन व्हावं जीवन सफल होत असतं. बाके बिहारी की देख छटा मेरा तमन है गयो लटापटा मेरा तमन है गयो लटापटा मेरा तमन है गयो लटापटा. हाजरी लावायला येत होते पण आज का नाही. आता का नाही. सगळे जण येत होते पण आता का नाही. बाकीचे भूत कुठे गेले. चौकशी अंते कळालं की जंगलामध्ये कोणीतरी एक योगी आलेला आहे. त्याने जमिनीला चिटकून ठेवले. स्पर्शास्त्र वात आकर्षण अस्त्राने त्यांचा प्राण हालचाल अवयवांची बंद केली आणि स्पर्शास्त्राने भूमीला खेळून ठेवले चिटकून ठेवले. जाणे ते कोण योगी त्याला बघा जरा त्याच्याकडे. 4-10 शहाणे भूत होते. भूतातले भूत पण शहाणे भूत. आता भूतच ते काय शहाणे काय वेडे. भूताचे भूत कसे माहिती तुम्हाला महाराज. काहीचे तोंड पूर्वेकडं काहीचे पश्चिमेकडे काही दक्षिणेकडे काही उत्तरेकडे काहीला तोंडच नाही. काहीचे पाय उलटे काहीचे सरळ काहीला पायच नाही. असे भिन्न भिन्न भूत जे होते भिन्न भिन्न वेगळे वेगळे भूत होते. भूत एक प्रकारचे नाही. भूत एक सारखे नाही. भिन्न भिन्न वेगळे वेगळे भूत आहेत. असे सगळे भूत गोळा झाले आणि बाबा मच्छिंद्रनाथावर काय परिणाम होणार आहे त्याचा. भूताय पण परिणाम काही नाही. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी सगळ्यांना खेळून ठेवलेला आहेत. सगळे भूत त्या ठिकाणी खेळून ठेवलेले आहेत. चिटकून ठेवलेले आहेत बाबा मच्छिंद्रनाथ महाराज. आणि त्याच ठिकाणी ते सगळे भूत असणारे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांनी बघितलं. सगळ्या प्रकारची भूत आहेत पण या ठिकाणी चिटकून ठेवलेले स्पर्शास्त्र भिन्न अस्त्र आहेत. आणि या भूतांना कोणी केलं लक्षात आलं. हे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज आहे. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज जर अशा प्रकारचे असे आहेत. कुठून आले. हॅलो. टुपके महाराज हरिभक्त पारायण दादा महाराज टुपके हे आदरणीय महाराजांचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. टुपके महाराज आले. जरा टाळ्या वाजून स्वागत करा. तळेगाव मळेवरून आले. कोपरगाव. धन्यवाद. दिगंबर श्रीपाद वल्लभ. आपल्या या नवनाथ संगीत कथेला भेट देण्यासाठी तळेगावून या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्त पारायण दादा महाराज टुपके हे आडबरनाथ संस्थानचे मठाधिपती अरुणनाथ गिरगी महाराजांचं पूजन करीत आहे. अल्पेश भाऊ संकेती यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहेत. त्यांना देखील धन्यवाद. एकदा दादा महाराजांकरता डोळ्या जोरात टाळ्या वाजा ना. टाळ्याला धन्यवाद. दादा महाराजांनी लाल बुंद हार आणल्याबद्दल जोरात ढळ्या. धन्यवाद. टाळ्या. धन्यवाद. आमचे भूताकडे चालू होतो मग बोलतो तुमच्याविषयी. भूतातून पुढे जातो आता. दादा महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद. बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांनी पाहिलं सगळे भूत आले. त्यातले शहाणे भूत व्याताळ्यांनी पाठवले. जा म्हटले कोण जोगी आला बघा त्याच्याकडे. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज आहे. सगळ्यांची अशी हाल केली. बाबाने विचारूच नका. योगी आहेत. शेवटी वेताळांचा राजा भूतांचा राजा वेताळ आला.
घनघोर युद्ध झालं दोघांचं. आणि दोघांचं घनघोर युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी वेताळांचा राजालाही हरवलेला आहे. आणि त्याच ठिकाणी मायबापांनो वेताळ प्रसन्न झाले. महाराज क्षमा करा, काय इच्छा आहे, कशा हेतूने आमच्या भूताला ताडण केलं तुम्ही? भूताला ताडण करण्याचं कारण काय मच्छिंद्रनाथ महाराजांना विचारलं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आम्ही शाबरी विद्यावरती कवित्व करत आहे, त्याच्यामध्ये भूतांनाही वश करण्याची इच्छा आमची आहे. जो कोणी नवनाथाची भक्ती करील, नवनाथाचं पारायण करील, नवनाथाचं नामस्मरण करील, त्याला भूतबाधा कधीच लागणार नाही, असलेली निघून गेल्याशिवाय राहणार नाही. असं जर तुम्ही वचन देत असेल तरच मी तुम्हाला मुक्त करतो, नाहीतर मग मी म्हणजे स्पर्शास्त्राने खेळून ठेवतो. भूतांचा राजा वेताळ म्हणाला, सगळ्या भूतांना मी आदेश देतो. राजाने आदेश दिला, जो कोणी इथून पुढे नवनाथांची भक्ती करेल त्याला कुठली बाधा भूतांची होणार नाही. भूतबाधा झालेली असेल, जो नवनाथांचं पारायण करील, वाचन करील, श्रवण करील, त्याला भूतबाधा राहणार नाही, निघून गेल्याशिवाय. ती भूतबाधा पळून जाईल, निघून जाईल, असा आशीर्वाद त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांना वचन दिला. आणि मच्छिंद्रनाथांनी भूतांना आशीर्वाद दिला. बाबाने भूतांनाही आशीर्वाद दिला, वचन घेतल्यावर आशीर्वाद दिला की जो कोणी आता भक्तीनाथांची करील, म्हणून ज्यांना कोणाला भूतबाधा असेल ना, नवनाथाचा 5वा अध्याय वाचत जा. जगात कुठं जायची गरज नाहीये. नवनाथांकडे ते आहे ना, ते जगात कोणाकडेच नाहीये. मग शाबरी विद्यावरती कवित्व करत असताना भूतही वश केले आणि भूतही प्रसन्न झाले महाराज. आणि भूतबाधा त्या ठिकाणी नष्ट करण्याकरता वचन दिलं. आणि आज मात्र बाबा मच्छिंद्रनाथ महाराज भूतांना वश केलेला आहे. आणि त्याच ठिकाणी वचन घेतल्यानंतर जगामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांची कीर्ती वाऱ्या हाताने चाललेली आहे. मच्छिंद्रनाथ महाराज योगी आहेत, भूत प्रसन्न झालेले आहेत. पुढे जाता जाता दादा महाराज मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत होते. फिर दैता बैता पाणी और चलता साधू. साधूने फिरत राहावं, पाण्याने वाहत राहावं. वाहणारं पाणी कधी पिण्याला योग्य असतं. साधूने फिरत राहावं, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. कारण जगाचं कल्याणाकरता एका गावात राहून चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जगात फिरा आणि आपल्या हिंदुस्थानाची कीर्ती तिथे नेऊन पोहोचवा, हे संत करत असतात. माझे गुरुवरे नारंगिरी बाबा वयाचे 108 वर्ष झाले, 109 वर्ष झाले, तरी कीर्तन बंद नाही केले. गुरुवारी नारंगिरी बाबा कीर्तनाला असणारे जायचे, 2-2 माणसं धरून न्यायचे. पण कीर्तनाच्या स्टेजवर नेलं की मग मात्र बाबा लगेच सगळ्यांना सोडून द्यायचे. एक माठवत केली होती, कीर्तनात रंगले तिलाही सोडून द्यायचे. आणि 1 तास नाही, 2 तास नाही, 4-4, 5-5 तास कीर्तन करायचे ते गुरुवारी नारंगिरी बाबा. बर, कीर्तनात गेल्यानंतर वयाचे 109 वर्ष झालेले आहेत, कीर्तनात रंगले की ते देहावर नसायचे. दुसऱ्याला विचारायचे, अरे रतनलाल किती वाजले रे बाबा? महाराज 4.5 तास कीर्तन झालं, मग अर्धा तास बाकी आहे ना. विठ्ठल ते सुरू आहे, ते आपलं टाइम, आपलं बरोबर आहे. बाबांचं सांगतो, ते बी देव होते, आपण देहावर ये त्यांना. पुन्हा सुरू व्हायचं महाराज. याचा अर्थ असा आहे की मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. ते महात्मे नारंगिरी महाराज कीर्तनात रंगले की नाचायचे महाराज. नाचो कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचो 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 कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी,
नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो. अलग निरंजन आदेश. हे सद्गुरु नारंगिणी महाराज होते. वयाचे 109 वर्ष वय झालं. कीर्तनात रंगायचे, नाचायचे. कानोबा तुझी गोंगणी चांगली, कानोबा तुझी गोंगणी चांगली, अमासी कारे दिली वांगुली, अमासी कारे दिली वांगोली, दिली वांगोली. कानोबा तुझी गोंगणी चांगली, कानोबा तुझी गोंगणी चांगली, कानोबा तुझी गोंगणी चांगली. कानोबा 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 तुझी गोंगणी चांगली, कानोबा तुझी गोंगणी चांगली, कानोबा तुझी गोंगणी चांगली. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. झाली आठवण आपल्याला बाबाची. आहा रुबाबादालो जानी, रुबाबादालो जानी. ऐकलं ना सर? जुग झाले ओ साजनी, साजनी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. धन्यवाद तुम्हाला आठवणीत आहे स्वर म्हणून. सर्व सुखाचे आगे रे, सर्व सुखाचे आगे रे, सर्व सुखाचे आगे रे. बाबा रघुमा देवी वर, बाबा रघुमा देवी वर, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. जय जय रामकृष्ण. हे काय सुरू करायचंय का आपल्याला? ऐकलंय आपण सर्वांनी. गुरुवरी नारंगिरी महाराज या जगातले अद्वितीय परब्रह्म संत झाले. ते आपले गुरु आहे. आपलं भाग्य आहे, आपलं सर्वांचं भाग्य आहे. नारायणगिरी महाराज त्यांच्यासारखे महात्मे पुन्हा आता नाही. आता ऐसे होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही, होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगमा. बरोबर 9 वाजता बाबांचं झालं. ते तुम्ही विचारायचंच नाही. पाटील बाळासाहेब भाऊ
गुरुवारी नारंगिरी महाराज या जगातले सर्वश्रेष्ठ संत झाले. त्यांच्या आठवणीत आज बाबा मच्छिंद्रनाथ महाराज भूतानला प्रसन्न केलेले आहेत. आणि आजचा विश्राम भूतानला प्रसन्न करून पुढे मात्र कालिका देवीच्या दर्शनाकरता जातात. आणि कालिका आश्र प्रसन्न करण्याकरता मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आपल्यालाही कालिका दर्शन, कालिका मातेचं दर्शन व्हावा वाटत असेल तर आपणही सर्वांनी कालिका मातेची भक्ती करावी. कालिका एक आसरा असा आहे ते भगवंताच्या हातातलं आहे. फार उग्र आहे. सांगू का एवढं? चालेल ना? 5 मिनिटं पुढे गेलो तो. हा, बाळासाहेब भाऊ, कल्पना करा 5 मिनिटात कालिका देवी सांगतो आणि मग वाणीला विराम देतो. बरोबर 7 ते 9 आपली कथा होणार आहे. मागे पुढे नाही. लहान मुलं आहेत. वेळ प्रत्येकाने पाळला पाहिजे. प्रत्येकाला धन्यवाद. 6:45 या म्हटल्यावर तुम्ही 7:15 आले. काही आले होते 7ला, पण काही मात्र 6:45 ऐवजी 7:15 असं नका करू. उद्या 6:45 हा 7ला कथा. कालिका अस्त्र सांगतो दादा महाराज आल्यामुळे. कालिका अस्त्र भगवान शंकराच्या हातातलं आहे. नीट लक्ष द्या. रोसाई पाटील, कालिका अस्त्र हे भगवंताच्या शंकराच्या हातातलं आहे. उग्र आहेत. भगवान शंकरांनी त्या अस्त्राच्या बळावरती म्हणजे कालिका अस्त्राच्या बळावरती सगळं काही असणार जगातले युद्ध जिंकलेले आहेत. आणि आता सगळीकडे विजयी झाल्यानंतर भगवान शंकराच्या हातातलं अस्त्र कालिका देवी म्हणाली, हे प्रभू, मला मात्र एकांतात आता निवासस्थान द्या. मला कोणी डिस्टर्ब नाही केला पाहिजे. आपल्या भाषेत म्हणजे त्रास नाही दिला पाहिजे. आराम करायचा आहे. एखादा झोपलेला माणूस असेल त्याला जर जागी केलं की राग येतो. कालिका अस्त्र म्हटले मला विश्राम करायचा आहे, मला कोणी त्रास देऊ नये म्हणून एका घनघोर अरण्यामध्ये कालिका अस्त्राला ठेवलेले आहेत. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज तिथे गेले. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज गेले. त्यांनी विचार केला आपल्या नाथ कार्य करता, नाथांच्या या साबरी विद्याकरता कालिका अस्त्राची गरज आहे. गेले आणि कालिका देवीला नमस्कार केला आणि सांगितलं की मी तुझ्या पुढे आलेलो आहे, माझ्याकरता वश हो. देवी माता रागवली, चवचळली. सांगितलं कोळ्याच्या मुला, तुझ्याकरता मी वश कशी होणार आहे? मी भगवान शंकरातल्या हातातले कालिका अस्त्र आहेत. दोघांचं घनघोर युद्ध झालेलं आहे. कालिका माता रागवलेली आहेत. ए कान फाड्या, अरे कान फाड्या, अरे गोसावाड्या. रागवली माता. अरे कान फाड्या, अरे गोसावड्या, या माकडवड्या नको गाव. अरे कान फाड्या, अरे गोसावड्या, या माकडवड्या नको गाव. ए कान फाड्या. वेळ कमी होता ना. अरे कान फाड्या. साधू कान फाडतात ना, कारण दर्शनी साधू कान फाडे असतात आणि अवघड ते कान नाही फाडत. छोटे छोटे असतात. आता ही परंपरा वेगळी आहे. आणि मग सांगितलं अरे कान फाड्या, अरे गोसवड्या, या माकडवड्या नको जाऊ. हे माकडवड्या जाऊ नको. मग त्या ठिकाणी माता विविध प्रकारची बोलू लागली. भूतानला वश केलं म्हणून काही असणार, माझ्या पुढे मी तुझा वश होणार आहे का? कालिका अस्त्र म्हणाले, माझ्या पुढे तुझा पराक्रम दाखवू नकोस. मच्छिंद्रनाथ महाराजांचं कालिका देवीचं फार मोठं युद्ध झालं. अनेक प्रकारचे रुद्र त्यावेळेला मच्छिंद्रनाथ महाराजांनी देवीवरती टाकलेले आहेत. शस्त्र, अनेक शस्त्र त्या ठिकाणी भंग केले, पण रुद्र भंग करायची ताकद देवीची शक्ती नव्हती. कारण भगवंताचे रुद्र आहेत, शिवाची शक्ती येते. रुद्र असल्यामुळे देवी माता हरले गेली. तिथे भगवान शंकर प्रकट झाले. त्या देवीवरती आश्र टाकलेले आहेत माय बापांना. गुप्त वाता कृष्ण आश्र पेरी येते, द्विदेही संचारले या कालिकेच्या देही. भूमी तिचा दिह कोसळला वेळी, भारती वनमाळे धाव आता. माता धरणीवर पडली. हे वनमाळे, वनमाळे म्हणजे भगवान शंकराचा धावा केला. भगवान प्रगट झाले. प्रगटोनी शिव मच्छिंद्रा दर्शन, प्रेमे आलिंगन देता त्यासे. मने वत्सा बहु पराक्रम केला, कालिका अस्त्राला हरविले रे. कालिकाला हरवलेले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. योगी मने प्रभू तुमच्या कृपेने,
योगी म्हणे प्रभू तुमच्या कृपेने 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 योगी म्हणे प्रभू तुमच्या हे प्रभू कृपेने तुमच्या कृपा आशीर्वादानेच मी काही करत आहे. मच्छिंद्रनाथ महाराज योगी यांनी गुरुदेवांच्या पुढे भगवंताच्या पुढे शिवाच्या पुढे हात जोडले नमस्कार केला. हे तुमच्या कृपेनेच आहे महाराज, तुमच्याच कृपेचा प्रभाव आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले. सांगितलं माझ्या हातातलं कालिका आश्रय याला मुक्त कर. आसराला मुक्त केलं. कालिकासुराने मच्छिंद्रनाथ महाराजांची तोंड भरून स्तुती केली. मच्छिंद्रनाथ म्हणाले महाराजजी हे कालिका अस्त्र माझ्या जिभेवर यांनी वास करावा नाथ कार्यासाठी. शाबरी विद्यावरती कवित्व करत आहेत. कालिका अस्त्राने माझ्या जिभेवर वास करावा आणि जे जे नाथपंथी आहे नाथपंथाची सेवा करणारे नाथांची सेवा करणार आहेत त्यांच्याकरता धावून जावा म्हणून हे वरदान शिवा तुम्ही मला देवा. भगवान शंकराने वरदान दिलं आणि कालिका अस्त्राला आजपासून आदेश दिला की तू नवनाथांच्या कार्यकर्ता इथून पुढे तत्पर राहा. मच्छिंद्राच्या जिभेवर वास कर. कालिका अस्त्र वध झालेले आहेत. मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न झाले. भगवान शंकर आशीर्वाद देऊन पुढे गेले. मायबापांना पुढे जाताना पुन्हा यात्रा करता 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 मच्छिंद्रनाथ महाराज घनघोर अरण्यामध्ये आले तेव्हा वीरभद्राची भेट झाली. वीरभद्राचं आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गुरुची निंदा एकूणाऱ्याने केले म्हणून घनघोर युद्ध झालं. त्यावेळेला ब्रह्म विष्णू महेश प्रगट झाले आणि तिन्ही देवांनी वरदान दिलं की या ठिकाणी तिन्ही देवाला एकत्र येण्याचा योग आला. त्याचं कारण आहे मच्छिंद्रनाथ महाराज. वीरभद्रालाही हरवलेले आहेत. प्रत्येक शस्त्र आता इथे सांगत नाही, सगळ्या शस्त्रांनी हरवलेले आहेत. आणि मग मात्र ब्रह्म विष्णू महेश प्रगट झाले. एकच आकांत उडाला पृथ्वी भोलावरती की आता प्रलय काळ होतो की काय. एवढा मोठा घनघोर आवाज झाला. प्रलय काळ येतो की काय. ब्रह्म विष्णू महेश त्रिदेव प्रगट झाले. तिन्ही देव एका वेळेला प्रगट झाले मायबापांना. आणि त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ महाराजांवरती प्रसन्न झाले. वीरभद्राने कौतुक केलं आणि सांगितलं की वरदान दे. दोघांचं सख्य घडवलं भगवंतानी. ब्रह्म विष्णू महेश आणि मच्छिंद्रनाथ महाराज वीरभद्राचं सख्य घडवलं आणि सांगितलं की आता तू आजपासून नवनाथांच्या कार्यासाठी मच्छिंद्रनाथ महाराजांना वरदान दे. वीरभद्राने वरदान दिलं. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणाले प्रभू हे महाप्रभू मला मात्र स्वर्गात येण्याची इच्छा आहे आणि त्या स्वर्गामध्ये येऊन माझी काही अपेक्षा आहे प्रभू ती पूर्ण करावी. ठीक आहे. आज मात्र मच्छिंद्रनाथ महाराज स्वर्गामध्ये गेलेले आहेत आणि आजचा मुक्काम मच्छिंद्रनाथ महाराजांचा स्वर्गामध्ये आहे. त्याच ठिकाणी मणिकर्णिकेचे स्नान केलेत आणि तिथे मुक्कामाला आहे. किती दिवस राहिले किती वर्षे राहिले स्वर्गामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज हे जर ऐकायचं असेल तर उद्या 7 वाजता या. स्वर्गात आज आराम करताय मुक्काम आहे आणि उद्या ते कधी येतील 7 वाजता खाली येणार आहे. किती दिवसानंतर किती वर्षानंतर मी ते उद्या 7 वाजता सांगणार आहे. तर सर्वांना प्रणाम सर्वांना धन्यवाद. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. वाणीला विराम देतो. पुनश्च अलक निरंजन आदेश. धन्यवाद. हॅलो हॅलो. उद्याचा संत पूजनासाठी सोमनाथ रावसाहेब पाटील बारसे, आप्पासाहेब साहेबराव पाटील कलापुरे, निलेश भाऊ डहाके, नानासाहेब पोपटराव पाटील थोरात, नानासाहेब पंढरनाथ. आरती नवनाथा हरे मम भय चिंता आदिनाथ शिवपंथा चित्ता दत्ताय हाका जडमुडा तारण्या जगे प्रकटले कलियुगे भस्मरुद्र कंथा शैली वेश पागरे वैरागे आरती नवना
सदाची मोठा विभूती आरती नवनाथा चार साठ राथा चौदा चौसष्ट मेरा हे देशामारी कवित्व देवतारी सकळ आरती नवनाथा गुरुदास आरती गाती अरुणगिरी नीळकंठादी आता आदेश ललकारी आरती नवनाथा हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे अलग निरंजन नवनाथ महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय निरंजन आदेश